हॅलो एव्हरीवन, मी स्वप्नाली तुमचं अस्मी क्रिएशनमध्ये स्वागत करते। आज आपण टुलिप्स बनवायला घेऊया आणि मी वेगवेगळ्या साइजेसमध्ये तुम्हाला शिकवते आहे। 3 वेगवेगळ्या साइजेसमध्ये शिकवते आहे। मिनी, त्यापेक्षा मोठं आणि त्यापेक्षा मोठं। आणि याच्यासाठी आपल्याला हे टुलिप्स खूप सुंदर दिसतात आणि यासाठी नेहमीप्रमाणेच आपल्याला लोकर लागणार आहे। मी 3.5 नंबरची सुई घेतलेली आहे। नंतर कात्री लागेल, स्टफिंग लागेल आणि स्टिच मार्कर असेल तर ते घ्या किंवा पिन घ्या, हेअर पिन घेतली तरी चालेल। तसे सेम आपण आता करायला घेणार आहे। मी मॅजिक सर्कल घेतला आहे आणि मॅजिक सर्कलमध्ये हे बघा, मॅजिक सर्कल घेतला। मॅजिक सर्कलमध्ये मी मॅजिक रिंग घेतली। मॅजिक रिंगमध्ये मी 6 सिंगल क्रोशा आता घेणार आहे। मॅजिक रिंगमध्ये 6 मॅजिक रिंग घ्यायला बरं पडतं। ज्यांना मॅजिक रिंग येत नसेल त्यांनी 3 चेन घ्या। पहिल्या चेनमध्ये घेऊन सर्कल पूर्ण करा आणि मग त्याच्यामध्ये 6 सिंगल क्रोशा घ्या। ज्यांना मॅजिक रिंग येत नसेल तर तसं माझा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे। झालं, मी ओढून घेतलं आणि हे माझे 6 सिंगल क्रोशाने माझा फर्स्ट राऊंड मी आता हा कंप्लीट केलेला आहे। त्यानंतरचा जो राऊंड आहे हा झाला माझा स्लिप स्टिच घेतली मी आणि हा फर्स्ट राऊंड मी कंप्लीट केला स्लिप स्टिच घेऊन। आता दुसऱ्या राऊंडमध्ये मी 2 सिंगल क्रोशा प्रत्येक चेन स्पेसमध्ये घेणार आहे। एक चेन घेतली, एक सिंगल क्रोशा घेतला। त्यानंतर प्रत्येक चेन स्पेसमध्ये मी 2-2 सिंगल क्रोशा घेणार आहे। सो आधी माझे 6 सिंगल क्रोशा होते, आता माझे 12 सिंगल क्रोशा होणार आहेत। प्रत्येक चेन स्पेसमध्ये 2 अशा पद्धतीने मी आता 12 सिंगल क्रोशा घेते आहे। प्रत्येक चेन स्पेसमध्ये 2 आणि ह्याच पद्धतीने मी आता हा राऊंड कंप्लीट केलेला आहे। आणि आता मी फर्स्ट याला स्लिप स्टिच टाकून घेतली। बघा, स्लिप स्टिच उडून घेतला, झाला माझा सेकंड राऊंड हा कंप्लीट झाला। थर्ड राऊंड करताना परत मी एक चेन घेतली कारण सिंगल क्रोशा आहे आणि आता इथे त्यातच मी एक सिंगल क्रोशा केला आहे। म्हणजे एक सिंगल क्रोशा घ्यायचा एका चेन स्पेसमध्ये, त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये 2 सिंगल क्रोशा, परत एक सिंगल क्रोशा, 2 सिंगल क्रोशा पुढच्या चेन स्पेसमध्ये। फर्स्ट चेन स्पेसमध्ये एक सिंगल क्रोशा, मग त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये बघा मी त्याच सेतून मी 2 सिंगल क्रोशा घेतलेत। एका चेन स्पेसमधून एक, मग त्यानंतर 2 आणि अशा पद्धतीने 1-2-1-2 करत हा राऊंड मला कंप्लीट करायचा। टोटल आता आपले 18 सिंगल क्रोशा होणार आहेत या राऊंडला। आली बघा। आता परत मी स्टिच मार्कर काढून घेणार आणि हा थर्ड राऊंड कंप्लीट करणार आहे। आता मी तुम्हाला 3 डिफरंट टाईपचे जे फुलं दाखवणार आहेत, त्यामुळे हे सेम 18पर्यंत 3 वेगवेगळ्या साईजेसमध्ये मी हे सर्कल करून घेतले। सेम इथपर्यंत सेम आहे तिन्ही सर्कल, काही चेंज केलेलं नाही आहे। ते डिफरंट साईज असली फुलांची तरी हे जे तिन्ही बेसिकला एवढं लागतं, इतकं करायचं आहे। आता मी सगळ्यात छोटं तुम्हाला टुलिप दाखवते आहे। छोट्या टुलिपसाठी आता मला इथे एकही इन्क्रीज घ्यायचं नाही, चेन एक घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक चेन स्पेसमधून म्हणून मी एक काढणार आहे। इन्क्रीज करायचं नाही आहे, प्रत्येक चेन स्पेसमधून मी एकच काढणार आहे सिंगल क्रोशा। तो मला 18 सिंगल क्रोशा या राऊंड मला मिळतील। 3 राऊंड झालेले आहेत, चौथ्या राऊंडला मला 18 सिंगल क्रोशा तसेच ठेवायचे आहेत, अजिबात काहीही चेंज करायचं नाही। अशा पद्धतीने हा चौथा राऊंड मी कंप्लीट करणार आहे। फर्स्ट राऊंडला मला होते 6, सेकंडला झाले 12, थर्डला झाले 18 आणि चौथ्याला पण झाले आता 18। आणि इथे मी स्टिच मार्कर लावायला विसरली होती, तर आता मी पुढच्या राऊंडला स्टिच मार्कर लावते आहे। मला आता ते प्रॅक्टिसने शक्य झालं आहे, तर तुम्ही स्टिच मार्कर लावा म्हणजे ते पटकन आपल्याला ओळखता येतं। स्टिच मार्कर किंवा हेअर पिन। बघा, आता 18 झालेले आहेत। आता परत 5व्या राऊंडला पण सेम करायचं आहे। 5व्या राऊंडला देखील हे 18 सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत, अजिबात एकही इन्क्रीज करायचा नाही आहे। 5वा राऊंड परत कंप्लीट केला, स्टिच मार्कर काढून परत हा जॉईन केला। आता 5, त्यानंतर 6, 7 आणि 8 आणि 9 पूर्ण 18च ठेवायचे आहेत, याच्यामध्ये अजिबात चेंज करायचं नाही आहे। अशा पद्धतीने आपलं हे फूल तयार होतं आहे। 9 राऊंड करून घ्यायचे आहेत, 18। हे बघा, आता हे 9 झालेत कंप्लीट।
9 कंप्लीट झाल्यानंतर हे मी तसंच ठेवते आणि आता पुढचं करायला घेते. पुढच्या याच्यामध्ये आता एक इन्क्रीज होणार. आधी 24 होते ना, आता एक चेन घेतली आणि पुढच्या याच्यातून मी आता 2 सिंगल क्रोशा काढून घेते सेम स्टिचमधून. परत 1 1 आणि 2 सेम चेन स्पेसमधून. परत एक सिंगल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेन स्पेसमधून 1 सिंगल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेसमधून 2 सिंगल क्रोशा. एकाच चेन स्पेसमधून 2 इन्क्रीज राऊंड. म्हणजे आपल्या इथे 18 होते तर त्याचे 24 तयार होणार आहेत. 1 त्यानंतर 1 सिंगल क्रोशा आणि त्यानंतर पुढच्या याच्यातून चेन स्पेसमधून सेम स्पेसमधून 2 सिंगल क्रोशा. अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करणार आहे. म्हणजे 18 घेतले होते, आता इथे आपले 24 होतील. सेम पद्धतीने मी हा पूर्ण राऊंड कंप्लीट करते. 1 1 2 18 होते. तुम्हाला चेंज हे जर विसरलं असेल तर इथपर्यंत आणायचं आहे. स्टिच मार्कर मी लावत नाही ना, त्यामुळे माझ्या लक्षात येत नाही ते. हे तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून तुम्ही स्टिच मार्कर नसेल तर हेअरपिन तरी लावत चला, कारण ते दिसत नाही पटकन सिंगल क्रोशा असलं की. आता इथून मात्र काय होणार आहे, पुढे इथून एकही इन्क्रीज होणार नाही. सेम आता मला प्रत्येक याच्यातून 1 1 सिंगल क्रोशा करणार आहे. आधीच्या याला कसं आपण 18 कंटिन्यू केले होते, तसं इथे 24 कंटिन्यू करायचे आहेत. प्रत्येक राऊंडला 24. हे बघा, मी स्टिच मार्कर परत विसरली होती तुमच्यासाठी. हा राऊंड परत माझा 24ने होणार. परत त्याच्या पुढचा राऊंड पण मला 24नेच करायचा आहे. अगोदरच्या याच्यामध्ये आपण 9 सिंगल क्रोशाचे 18चे 9 पर्यंत आपण राऊंड घेतले होते. इथे 12 पर्यंत आपण राऊंड घेणार आहे. पूर्ण 12 राऊंड येत नाही तोपर्यंत आपण ते 24 सिंगल क्रोशा करणार आहे. आता हा झालं लहान. आता अजून आपल्याला हे वरचं शिवण्यासाठी मी ही थ्रेड कट करते. वरती शिवायला लागेल म्हणून थ्रेड थोडीशी टेल ठेवते आणि याचा करून घेते. सेम हे आपण याचा करून घेते, म्हणजे ते उगीच ते गोंधळ होतोय माझा. आता थर्ड मी करायला घेतला आहे. हे बघा, 2 आधीचे 12 पर्यंत करायचे आहेत. त्यानंतर आता सेम मी परत याच्यासारखंच करायचं आहे. 24 तसं सेम होणार आहे. चेन घेतली मी आणि आता परत एक चेन पुढच्या याच्यामध्ये 1 सिंगल क्रोशा करणार आणि मग मी घेणार आहे हे 1 1 2 1 1 2 1 1 2 अशा पद्धतीने मी हा राऊंड कंप्लीट करेल. त्याच्या पुढचा राऊंड म्हणजे 24 होणार माझे. सेम अगोदरचे जे ट्युलिप्सला आपण केलं होतं ना, पहिल्या आणि दुसऱ्या ट्युलिपला, तसंच 24 सिंगल क्रोशा मला घालून घ्यायचे आहेत. 1 1 2 या पद्धतीने. 1 1 2 1 1 2 झालं. आता ही काढून मी स्लिप स्टिच घेतली आहे, ओढून घेतलं धागा आणि झालं. आता याच्या पुढच्या राऊंडला देखील इन्क्रीज करायचं आहे, कारण हे मोठं फूल आहे सगळ्यात. मग परत आता याच्यामध्ये चेन घेणार मी. 1 चेन घेतल्यानंतर 1 1 1 3 सिंगल क्रोशा आणि मग 1 इन्क्रीज, म्हणजे आपले अजून 6 इन्क्रीज होणार याच्यामध्ये. म्हणजे आपले 24चे 30 होणार. जनरली आपण जेव्हा अमिगुरामी टाईपमध्ये काही करत असतो तेव्हा 6 असतील. पहिले बेसिक घेतले तर 6 होणार पहिले, मग 12 होणार. 6चा पाडा असा पुढे जात जाणार. 6 12 18 आणि मग आता याच्यामध्ये लास्ट राऊंडमध्ये पण मी 1 1 1 3 घेतले आणि 2 घेणार आणि अशा पद्धतीने माझे 30 तयार होणार याच्यामध्ये. या राऊंडमध्ये 1 1 2 1 1 1 3 वेळेस 1 सिंगल क्रोशा आणि मग 2 सिंगल क्रोशा. आणि मग याच्या पुढचा राऊंड जो आहे तो मात्र मी अगोदरसारखाच 1 1 सिंगल क्रोशा घेणार. म्हणजे 30 झाल्यानंतर मी 1 1 1 1 1 सिंगल क्रोशा घेणार आणि मग हे असं वरचं पूर्ण करणार. आता आधीच्या सगळ्यात पहिल्या फुलाला आपण केले होते 9, त्यानंतरच्या फुलाला आपण घेतले 12 सिंगल क्रोशाचे राऊंड. आता इथे घेणारे 3 ने मी इन्क्रीज करते, 15 सिंगल क्रोशाचे राऊंड घेऊया. म्हणजे 9 12 आणि 15 असे. बघा ते बघा 3 वेगवेगळे तुम्हाला डिफरंट साईज दिसले असतील बघा, लांबीला आणि रुंदीला देखील. आता मात्र मी जोडताना हे मी स्लिप स्टिच घेऊन आता मी हे क्लोज करून घेतलं. आता मी याच्यामध्ये स्टफिंग टाकणार आहे.
बघा वेगवेगळा आकार तुम्हाला दिसतच असेल. आता त्याच्यामध्ये हे फिलिंग मी टाकून घेते आहे, फिल केलं याला मी, आणि मग तिन्ही करते आणि मग तिन्ही एकत्र मी शिवून घेते. आता शिवताना बघा, आता याचे 18 होते, म्हणजे हे बरोबर 8 टाके सोडायचे आणि 9व्या टाक्यामध्ये मी ही सुई घातलेली आहे. आणि परत तीच सुई मी पलीकडे घालते आहे, त्याच्या शेजारच्या स्टिचमधून घेऊन मी पलीकडे घातली. सेम मी परत दुसऱ्यांदा अजून एकदा स्टक करून घेते. इकडच्या साईडला घातली तरी चालेल, आतून घातली बरोबर. आणि आता हे इकडचं दोरा बरोबर याच्या मध्यावरती 9 परत ते सोडायचे, मोजून 9 सोडा, किंवा तुम्ही मनाने म्हणजे समोर दिसते जनरली आपल्याला ते, तर 9 सोडायचे बरोबर आणि मध्यभागी घेऊन आपण हे टुलिप काढून घ्यायचं आहे. बघा आला आकार, वरचा आकार बरोबर असा तो आकार येतो वरचा. बरोबर 9 9 9 9 सोडायचं. माझ्याकडनं थ्रेड निघाला वाटतं त्यातून. असा बरोबर तो आकार येतो. बघितलं, असं सुरेख आकार येतो. आणि मग त्यानंतर ते क्लोज करताना आतमधून सुई बाहेर काढून घ्या, म्हणजे सुई दिसायलाही नको ना, तो थ्रेड लपवायचा तो थ्रेड. आता या सिंगल क्रोशापासून, हे सिंगल फुलापासून तुम्ही काहीही बनवू शकतात. तुम्हाला किचेन आहे, बॅक चार्म आहे, ते देखील तुम्ही बनवू शकतात, किंवा रबर बँड आहे ते देखील बनवू शकतात. खालच्या साईडला लावायचं. बघा आता मी हा थ्रेड खालून काढून घेऊन आता हा कट करणार. हे झालं सगळ्यात छोटंसं फ्लॉवर तुमचं ट्युलिप्सचं. आता त्याच पद्धतीने मी दुसरं पण फ्लॉवर करून घेते आहे. सेम तसंच शिवून घ्यायचं आहे मला. आता हे दुसरं पण मी करून घेतलेलं आहे. सेम पद्धतीने मी आता तिसरं करते आहे. आता हे तिन्ही फ्लॉवर्स झालेत बघा, वेगवेगळ्या साईजचे झाले तिन्ही. आता आपण 3 वेगवेगळ्या साईजेसचे तुम्हाला दिसले असेल, वेगवेगळी साईज आहे. आता आपण ते खालचं जे आहे त्या ट्युलिप्सला लावलेलं ते बनवायला घेऊया. त्याच्यामध्ये मॅजिक रिंग घ्यायची आणि त्याच्यामध्ये फक्त 6 सिंगल क्रोशा काढून घ्यायचेत, बाकी काहीच करायचं नाही, आणि थ्रेड कट करायचा आहे. 6 सिंगल क्रोशा मी घालते मॅजिक रिंगमध्ये. आणि पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे, हे बघा. आणि आता हे मी बरोबर पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच घेणार आहे. मॅजिक रिंगमधला थ्रेड ओढून घेतला आणि झालं. ट्युलिपच्या खाली लावायला जे ग्रीन कलरचं होतं ते लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी चालेल, पण ते लावल्यानंतर तो जो ग्लू गन आपण वापरू किंवा आपण जे चिटकवू तेव्हा ते हे नाही दिसत नाही. झालं. या पद्धतीचे मी आता 3 छोटे छोटे हे बनवायला करून घेते. 3 हे बघा खालच्या साईडला. तर हे 3 बनवून घेतलेत मी सेम. आता पुढे तर आपण पान बनवायला घेऊया त्याचं. आता 3 डिफरंट साईजची पानं मी तुम्हाला पान शिकवते त्या ट्युलिप्सच्या फ्लॉवरचं. लहान यासाठी लहान, त्यानंतर मोठं आणि मोठं. यासाठी मी 10 आता स्लिप नॉट घालून घेतली आणि 10 चेन घेतली आहे. आता एक चेन मी पुढे घेते आणि सेकंड चेनमध्ये मी सिंगल क्रोशा घेणार आहे. आता यासाठी मला आता नीट बघा, ही तार आपल्याला लीफ बनवण्यासाठी आपल्याला मिळते, दुकानामध्ये जायचं आणि ही अशी छोटीशी तार कुठेही मिळते. जर तुम्ही तार नाही घातली तर त्याला तो जो शेप आहे कडक असण्याचा तो येणार नाही, म्हणून ही तार अगदी कुठल्याही जिथे असं साहित्य सगळं मिळतं तिथेही मिळते साहित्यामध्ये. आता नीट बघा इथे मी करताना कसं करते आहे. आता हा बरोबर यामधून मी काय करते आहे, हे फक्त ही तारची जशी ठेवायची, पहिल्या चेनमध्ये घालायची आणि पहिल्या चेनमध्ये घातल्यानंतर आपण पहिल्या जो पहिला स्टिच आहे त्याच्यामधून मी एक सिंगल क्रोशा घेणार आहे. फर्स्ट स्टिच हे बघा, पहिला हा झाला माझा एक सिंगल क्रोशा.
त्यानंतर ती तार अशी आतच ठेवायची आणि असं खालून थ्रेड असं ओढून घ्यायचं, त्याच्या खालून थ्रेड ओढून घेते मी, तार त्याच्या आतमध्ये यायला हवी म्हणून, आणि वर घ्यायचा म्हणजे तार आतमध्ये राहते, बरोबर दिसतही नाही बाहेरून आणि आत ती राहते. आता 2 सिंगल क्रोशा घेतले. आता 2 हाफ डबल घ्यायचे मला पुढच्या चेनमधून. 2 हाफ डबल घ्यायचे आहेत इथे आणि 2 हाफ डबल झाल्यानंतर मग डबल क्रोशा घ्यायचे आहेत. हा एक डबल क्रोशा झाला. त्यानंतर दुसरा पण डबल क्रोशा मी घालते आहे. फक्त ही तार नीट अडकवता यायला पाहिजे, म्हणजे बरोबर थ्रेड जो आहे तो असा खालूनच घ्यायचा तारेच्या खालून. बघा आता बरोबर मी असा खालून थ्रेड काढते. आता 2 हाफ डबल आणि 2 हाफ डबल, परत 1 हाफ डबल, सॉरी, म्हणजे 2 सिंगल क्रोशा, 2 हाफ डबल, त्यानंतर मध्ये 2 डबल, त्यानंतर परत 2 हाफ डबल, 2 सिंगल क्रोशा, असं बरोबर ते 10 चेनमध्ये होतं आपलं. आता हे झालं, मध्ये 2 बरोबर करून घेतले नीट बघा. आता जे पुढचं जे आहे यात मी काय करणार आहे, हा जो थ्रेड आहे यात आता मी काय करणार, आता हे मी उलटं पान करून घेते आणि 2 चेन घेते मी आता आधी, म्हणजे मला टर्निंग करून उलट्या बाजूने परत यायचं आहे. आता हा मधला भाग आला. आता बघा मी हा खाली ॲक्च्युली एका लाईनमध्ये केलं असं तरी चाललं असतं. हां बघा आता हे वर घेतलं मी, म्हणजे ते निसटत नाही. सुरुवातीच्या याच्यात आपण जसं घेतलं तर निसटत नाही, प्रॅक्टिस नसते ना, म्हणून मी ते तुम्हाला वर करून दाखवलं. नाही तर ते आता इथे 2 चेन घ्यायचे आणि परत उलटं सेम तसंच यायचं आहे. आता उलट्या बाजूने फक्त बरोबर ती तार खालून घेतात त्या तारेच्या, आणि हा झाला एक पहिला सिंगल क्रोशा. 2 चेन घालून पहिल्या ह्याच्यातून पहिला सिंगल क्रोशा, दुसऱ्या ह्याच्यातून दुसरा सिंगल क्रोशा दुसऱ्या चेनमधून. हे मुद्दाम मी जरा स्लो दाखवते. त्यानंतरचं तिसऱ्या चेनमधून तिसरा हाफ डबल, त्यानंतर चौथा हाफ डबल, त्यानंतर डबल क्रोशा, त्यानंतर त्या पुढच्या ह्याच्यातून परत एक डबल क्रोशा. हे थोडंसं त्रासदायक होतं ओढताना, पण ते जमतं हळूहळू. सॉरी माझं इकडे झालं होतं, लक्षात नाही आलं, माझ्या एका साईडला, कॅमेऱ्याच्या एका साईडला आलं होतं ते घेताना. आता काय नाही, आता परत 2 हाफ डबल आणि 2 सिंगल, झालं पान तुमचं कंप्लीट. आता 2 हाफ डबल मी घेतले आहे आणि त्यानंतर मी 2 सिंगल, आणि आता मी थ्रेड कट करून घेते आहे. थोडा टेल जरा जास्त ठेवायची, कारण इथे गुंडाळायचं आहे आपल्याला म्हणून. आता आधी पहिल्यांदा नीट करून घेते मी. हे स्लिप स्टिच घेऊन क्लोज केलं आणि आता पान बघा मी नीट करते. हे जे गोळा झालं होतं ना ते नीट पान करते. आणि ही तारही नीट खेचून घ्यायची, कारण ती तारही आपण करताना जरा वेडी वाकडी झालेली असते. आणि आता गोळा असं गोल 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 मी ती तार, आपण साधी अगदी बारीक तार असते, कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला जिथे असे साहित्य मिळतं तिथे हे मिळेलच. अगदी बारीक असते, फ्यूज वायरपेक्षाही बारीक असते. हे ॲमेझॉनला अवेलेबल आहे, ॲमेझॉनमधून घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने मी हा थ्रेड गुंडाळला आहे आणि त्या 2 तारेच्या मध्ये मी टाकून हा घट्ट करून टाकला. परत ही तार मी क्लोज केली. झालं माझं हे पान तयार पहिलं ट्युलिपचं. तर याच पद्धतीने हे झालं. याच पद्धतीने मी दुसऱ्या ट्युलिपचं पण करते. हे खाली लावायचं आणि हे पान असं लावायचं आणि खालती दांडी येणार. अशाच पद्धतीने ह्याच पद्धतीने मी आता दुसरं पण करून घेते आहे. आता पुढचं पान करायला आपण 15 चेन साखळ्या घेऊया. एक एक्स्ट्रा घेऊन मी 8 टाकली. त्यात पहिल्या ह्याच्यात मी आता ही तार घालती आहे आणि त्यानंतर 15 किंवा 15 घेतल्या. त्यानंतर पहिल्या ह्याच्यामध्ये मी बरोबर आता बघा खालून थ्रेड ओढती आहे. आता हा खालून थ्रेड मी ओढून घेते बरोबर, आणि इथे मी एक सिंगल क्रोशा घेतला. त्यानंतर पुढचा सिंगल क्रोशा, त्यानंतर मी 3 हाफ डबल क्रोशा घेतली आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आणि त्यानंतर मी घेणार आहे
5 डबल क्रोशा घेणार आहे. हा झाला पहिला, हा झाला माझा सिंगल, 3 झाले हाफ डबल. आता मी 5 डबल क्रोशा घेते पुढे. त्यानंतर परत 3 हाफ आणि 2 सिंगल. अशा पद्धतीने मी फर्स्ट हे खालती येते. तर एकदा सांगते, 2 सिंगल क्रोशा, 3 हाफ डबल, त्यानंतर 5 डबल, मग परत 3 हाफ, 2 सिंगल, असे माझे 15 कंप्लीट होणार. आणि ते तार आणि ते खे असं त्याच्या खालून मी हा थ्रेड काढते. आता बघा मी जॉईंट जवळच घेते, त्यामुळे ते लक्षात आलं असेल तुमच्या. तर 3 हाफ आणि 2 सिंगल. तर मागच्या वेळेप्रमाणेच आपण वर आल्यावरती इथे 2 चेन घेतोय आणि टर्न करतोय. टर्न केलं, हे बरोबर वर आणलं, खाली हे आणलं आणि टर्न केल्यानंतर परत उलट्या बाजूने सेम तसंच घ्यायचं आहे. 2 हाफ डबल, मग 2 सिंगल क्रोशा, त्यानंतर 3 हाफ डबल, त्यानंतर 5 डबल क्रोशा, मग परत 3 हाफ डबल आणि 2 सिंगल क्रोशा. आणि अशा पद्धतीने मी हे पान कंप्लीट करते आहे. आता हा सिंगल क्रोशा पहिला, दुसरा सिंगल, मग 3 हाफ डबल, 5 डबल, 3 हाफ डबल, 2 सिंगल आणि राऊंड कंप्लीट. पान पूर्ण होईल. आता इथे पान आपलं पूर्ण झालेलं आहे. आता मी परत कट केलं मागच्या वेळेसारखंच आणि तो गोल गोल स्लिप स्टिच मी घेणार आहे आणि गोल 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 करून घेते. पान आधी नीट सरळ करते, तारा वेड्या वाकड्या झाल्या असतील त्या सरळ करते. आणि हे बघा, हे जरा त्या आधीपेक्षा जरा मोठं होईल. मागच्या वेळेसारखंच मी गोल गोल फिरवून घेते. हे बघा झालं कंप्लीट. हे जरा लहान होतं आहे, हे थोडंसं मोठं होतं आहे. आता तिसरं करताना अजून मोठं आपल्याला करायचं आहे. तर पहिल्याला 10 चेन्स घेतल्या होत्या, दुसऱ्याला 15 घेतल्या आणि आता तिसऱ्याला मी 24 घेतली आहे. 24 चेन्स, 24 साखळ्या घेतल्या की पुढे एक चेन घेतली आहे आणि त्यात मी ही तार अडकवून घेतली पुढच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे टोटल 25 चेन घेतल्या, एक अडकवून घेतली आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. आता ज्याच्यात अडकवलं आहे ते सोडून त्यामध्ये मी एक सिंगल क्रोशा घेणार. आता याच्यामध्ये 4 सिंगल क्रोशा घ्यायचे, 4 हाफ डबल क्रोशा घ्यायचे आहेत, 8 डबल क्रोशा, परत 4 हाफ डबल आणि 4 सिंगल. आता हे 4 सिंगल क्रोशा घेणार, मग 4 हाफ डबल घ्यायचे, तर 4 हाफ डबल प्रत्येक चेन स्पेस मध्ये एक. हा फर्स्ट हाफ डबल 4 घेते. आता 8 डबल क्रोशा प्रत्येक चेन मध्ये एक. याप्रमाणे 8 डबल क्रोशा घेणार आहे मी. आता याच्या पुढे 4 हाफ डबल क्रोशा, 8 डबल क्रोशा झाल्यावरती 4 हाफ डबल क्रोशा आणि 4 हाफ डबल झाल्यावरती 4 सिंगल क्रोशा. ही वरच्या बाजूला सरकलो आपण, तर 4 सिंगल क्रोशा. त्यानंतर 2 चेन घेतल्या आणि उलट्या बाजूला परत दुसरी बाजू, त्या पानाची एक बाजू झाली, आता पानाची दुसरी बाजू. परत मी उलट्या साईडला आली आणि परत 2 चेन घेतल्यावरती मी तार आता नीट करून घेते इक्वल आणि परत ते सुरू करायचं आहे. 4 सिंगल क्रोशा, 4 हाफ डबल क्रोशा, 8 डबल क्रोशा, 4 हाफ डबल क्रोशा आणि 4 सिंगल क्रोशा. जे आधी आपण घेतलं होतं ह्याला तसंच आता दुसऱ्या बाजूने सेम करून घ्यायचं आहे. 2 चेन घेऊन मी टर्न केला आणि आली ह्या बाजूला. आता यात सेम करायचं आहे. 4 हाफ डबल,
आता 4 हाफ डबल क्रोशा, 4 सिंगल झाल्यावरती 4 हाफ डबल, आता 8 डबल क्रोशा, 4 सिंगल क्रोशा, 4 हाफ डबल, आता 8 डबल क्रोशा, कारण 24 आहेत ना म्हणून ते तसं डिवाइड होत आहे. आता हाफ प्रत्येक याच्यामध्ये 8 1 याप्रमाणे 8 डबल क्रोशा मी घेते आहे, प्रत्येक चेन स्पेसमध्ये 1. आता 4 हाफ डबल क्रोशा आणि 4 सिंगल क्रोशा, अशा पद्धतीने माझं पान झालं. स्लिप स्टिच घेऊन मी थ्रेड काढला. आता पान नीट करेल त्याच्यावरचं, आणि खालती परत ती जी वूल आहे ती खालच्या साईडने मी गोल तारेभोवती गुंडाळून घेईल, अगोदर जसे 2 पानं केली तशीच. आणि मग सगळ्यात शेवटी नीट करेल. आता ही बघा नीट नाही झालं, इथे ही तार आत गेलेली, ती तार नीट करून घेतली. हे बघा वेगवेगळ्या साईजचे, तिन्ही साईजचे झालेत 3. लहान फुलाला लहान, मोठं आणि मोठं, वेगवेगळी पानं पण झाली आहेत तयार. बस आता आपण ती जॉईन करून घेऊया. आता हे तुम्हाला ही जी दांडी मी तुम्हाला दाखवली खालती, ही आर्टिफिशियल फुलं घेतात तिथे मिळते. ही लाकडी असते आणि ही जी आहे ती मेटलची, आतमध्ये मेटल आणि वरून प्लास्टिक आहे. ही तुम्ही जे आर्टिफिशियल फुलं घेतात ना तिथे देखील मिळेल, किंवा हे सगळं साहित्य आपण जे घेत असतो दुकानांमध्ये तिथे देखील तुम्हाला मिळेल. ती लाकडी पण सगळीकडे मिळेल. आता हे मुद्दाम मी वाकडं केलं पुढचं, कारण त्याच्यामुळे ते नीट पक्कं राहतं. आणि आता मी ग्लूगन घेते आणि ग्लूगनने ते चिटकवते आहे. हे पण टाकून घेते मी आतमध्येच खालच्या साईडने. आणि आता मी बघा ग्लूगनने हे चिटकवलं आणि मग त्याच्यावरती फुल लावते आहे. आता थ्रेड घेत पान असे ते खालती लावायचं. आणि आता थ्रेड घेताना नीट बघा, आता थ्रेड थोडासा खालती, इथे ग्लूगन थोडासा लावते आणि खालती असा मोकळा सोडायचा, थ्रेड आतमध्ये घ्यायचा आणि त्याच्याच वरती परत गुंडायचं, म्हणजे ते जरा घट्ट राहतं. बस फक्त वूल गुंडाळत जायची आहे, बाकी काही करायचं नाहीये. आता इथे मी पान लावून घेते. उलट सुलट बाजू नीट बघा आणि लावून घ्या पान. त्याच्याच वरती त्या दांडीवरच मी बरोबर हे वूलने, ही जी त्या हातातली वूल आहे ती पूर्ण गुंडाळून घेणार आहे. तुम्हाला येईल त्या पद्धतीने तुम्ही गुंडाळा. आणि सगळ्यात खालती ग्लूगनने खालती ग्लू लावून टाका आणि पक्क झालं तुमचं. झालं. सेम लाकडी जे मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यावरती पण तसं सेमच करायचं आहे. आणि मेटलचं पण तुम्ही घेतलं त्यालाही सेमच करायचं आहे, लाकडीला पण सेमच करायचं आहे. अशा पद्धतीने ही फुलं आता तिन्ही पण तयार करते मी. आता बघा ही तिन्ही फुलं तयार झालेली आहेत. ही वेगवेगळ्या आकारातली तुम्हाला दिसतच असेल. एक मोठं आहे, एक लहान आहे आणि एक त्याहीपेक्षा लहान आहेत. आणि पानांचा पण आकार तुमच्या लक्षात आला असेल. तिन्ही पानांचा आकार हा वेगवेगळा आहे बघा. आता तर अगदी लगेच लक्षात येतं अगदी. आता यापासून तुम्ही बॅक चॅम्प बनवू शकतात, किचन होल्डर बनवू शकतात. मग ते जर बनवायचं असेल तर खालची जी आपण दांडी लावली ती लावायची नाही, की झाले तुमचं किचनचं हे लावलं की किचन होल्डर तयार होणार. आणि तेच आपण बॅगेला लावलं की बॅक चॅम्प तयार झालं. मुख्य ट्युलिपची फ्लॉवर आता बघायला मी हे बरोबर चेन घेते अशा आणि त्याला मी किचन लावते. सो तुमचं ट्युलिपचं किचन तयार होईल. त्याला तुम्ही पान लावा वाटलं तर, नका लावू. 2 वेगवेगळ्या आकाराची फ्लॉवर्स करा आणि ते तुम्ही लावा, तेही छान दिसतं किचन म्हणून. त्यालाच तुम्हाला माझ्याकडे एक पान तयार केलं तुम्हाला नुसतं दाखवते मी, की ते पान तिथे लावलं की ते पण होऊन जाईल. हे बघा हे असंच सनफ्लॉवरसाठी मी बनवलं होतं. हे पान तुम्हाला दाखवते नुसतं की कसं दिसतंय ते. हे बघा असं पण तयार होऊ शकतं. त्यालाच आपण अजून एखादा हार्ट वगैरे लावलं तर ते पण तयार होऊन जाऊ शकतं. अजून काहीतरी इनोव्हेटिव्ह तुम्ही नेमचे हे लावले तरी चालेल. कुठले तुम्ही मणी वगैरे टाकले तर तेही सुंदर दिसतं, छान दिसेल ते देखील. हे बघा मी तुम्हाला नुसतं मांडून दाखवलं आहे, असं देखील छान दिसतं तुम्हाला. हे बघा हे चला तुम्ही आता परत हे करून बघा आणि नक्की करा. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी हे नेहमी सांगते, खूप जण बघतात पण सबस्क्राईबच करत नाही चॅनल.
म्हणून नक्की सबस्क्राईब करा, त्याने करायला हुरूप येतो. थँक्यू फॉर वॉचिंग.